ओके. हा, मी हे सांगत होतो तुम्हाला की गुड्स रिसिप्ट ज्यावेळी आपण करतो, गुड्स रिसिप्ट करताना एकतर जे काही ऑपरेशन राहतं त्या ऑपरेशन मध्ये जर कंट्रोल की अशा प्रकारची असाइन केली असेल की त्याच्या डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये ऑटो गुड्स रिसिप्ट टिक आहे, तर ते ऑपरेशन कन्फर्म केल्यानंतर जो कुठला आपल्या प्रोडक्शन ऑर्डरचा हिडर मटेरियल आहे, फॉर दॅट मटेरियल वन कॅन एक्सपेक्ट गुड्स रिसिप्ट while doing the confirmation of that operation from the production order. Okay. There is a second way to do the goods receipt. That is, you straight away go to the transaction CO15, enter the production order number, and you will see the order would get confirmed and the goods receipt would happen for that order. And in the order display, you can see the delivered quantity would order quantity would get delivered. The third step is what you can enter Migo GR, Migo transaction, and just put the order and put the order number and execute it. Okay, so that goods receipt will happen. Okay, आता हे झालं, ठीक आहे. तर आता तुम्हाला जर राउटिंग मध्ये जर तुम्हाला कंट्रोल की जर असाइन करायची नसेल तर स्ट्रेट अवे तुम्ही मिगो जीआर ला जा, स्लॅश एन सीओ हे सॉरी स्लॅश एन ह्यानी गेलं तरी चालेल, कोणतं बरं, CO15. एंटर द प्रोडक्शन ऑर्डर, इथे जे आहे ना बॅकस्पेस करा आणि 83 नंबर टाकून द्या. हा, ती मगाची ऑर्डर होती ना आपली, तर ती 83. एंटर करा. ऑर्डर तुम्ही ओपन करून ठेवलेली आहे, ती स्क्रीन क्लोज करा. एंटर. एंटर. कन्फर्मेशन हॅव बीन एंटर्ड ऍट द ऑपरेशन लेवल. ठीक आहे, मग तुम्हाला नवीन एखादी ऑर्डर करा क्रिएट आणि त्याच्या थ्रू मग कन्फर्मेशन करा. ठीक आहे, नवीन ऑर्डर एक बनवा. तुम्हाला मिगोचा हा CO15 वाला ट्रान्झॅक्शन पण दाखव, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन कन्फर्मेशन करायची गरज नाहीये. स्ट्रेट अवे डायरेक्ट तुम्ही ऑर्डर रिलीज करायची. ऑर्डर रिलीज केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही CO15 थ्रू सुद्धा गुड्स रिसिप्ट करू शकता. एक कोणतेही प्रोडक्शन ऑर्डर तयार करा आणि त्याच्या ती रिलीज करून डायरेक्ट तिचं गुड्स कन्फर्मेशन करा CO15 थ्रू. आता पहिल्यांदा ऑर्डर क्रिएट करा. एंटर. डायरेक्ट रिलीज करून सेव्ह करा. येतं सगळं आपलं. सेव्ह. ऑर्डर नंबर जनरेट झाला. आता डायरेक्ट CO15 ला जा आणि 84 नंबरची ऑर्डर घ्या, स्लॅश एन CO15. बॅकस्पेस द्यायचा. हा, 83 घ्या आणि शेवटचा डिजिट फक्त 84 करा. एंटर. सी. आता याच्यामध्ये बघा कन्फर्मेशन टाईप काय दिसतात तुम्हाला, पार्शियल कन्फर्मेशन आहे, फायनल कन्फर्मेशन आहे, ऑटो फायनल कन्फर्मेशन आहे. ठीक आहे. ऑटो फायनल कन्फर्मेशन वरती जो तुम्ही जो रेडिओ बटन वरती क्लिक केलेला आहे ते डायरेक्ट फायनल कन्फर्मेशन वरती केलं तरी चालेल किंवा ऑटो फायनल कन्फर्मेशन ठेवलं तरी चालेल. ठीक आहे, फायनल कन्फर्मेशन करा. याच्यामध्ये तुम्ही काय म्हणताय की ह्या प्रोडक्शन ऑर्डरमध्ये हा मटेरियल नंबर आहे, याची यील्ड क्वांटिटी 1 आहे, कारण तुम्ही ऑर्डर क्वांटिटी 1 दिलेली होती. आता जर तुम्ही कन्फर्मेशन टेक्स्ट मध्ये अपडेट करा की प्रोडक्शन ऑर्डर इज कम्प्लिटेड, असं काही टेक्स्ट आपण अपडेट करू शकतो त्याच्यामध्ये, नाही का. आणि मग ते सेव्ह केलं की डायरेक्ट तुम्ही ज्यावेळी CO03 मध्ये पाहिलं तर तुम्हाला दिसेल की ऑर्डर डिलिव्हर्ड झालेली आहे. हे कन्फर्मेशन टेक्स्ट मॅन्डेटरी नाहीये, पण जस्ट आपल्या इन्फॉर्मेशनसाठी इथे देऊ शकतो आपण. कम्प्लिटेड. गुड्स मुवमेंट चेक करा, गुड्स मुवमेंट वरती क्लिक करून. आता ह्याच्यामध्ये गुड्स मुवमेंट मध्ये काय काय दिसतंय तुम्हाला, तर 261 आहे, 261 आहे, 261 आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये 101 गुड्स मुवमेंट नाहीये. ठीक आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गुड्स मुवमेंट होतील. आणि हा, 1 स्टेप बॅक आहे. आता स्टोरेज लोकेशन टाकावं लागेल, स्टोरेज लोकेशन टाकावं लागेल. गुड्स मुवमेंट मध्ये जा परत. 001.
आणि खाली पण टाकून दे तेच. ठीक आहे, सेव्ह करा. हा, हे झालं. आता एकदा फक्त CO02 मध्ये जाऊन चेक करा की ऑर्डर क्वांटिटी अपडेट झालेली आहे का. डायरेक्ट आपल्याला मिगो मध्ये जाऊन हे करावं लागेल, ट्रान्झॅक्शन अपडेट करावं लागेल. नाही, चेंज इथे यायची गरज नव्हती ना. हे ठीक आहे, हे झालं. ते आपण तिकडं मुवमेंट केलं. मला फक्त ऑर्डर क्वांटिटी पाहिजे होतं. इथं झिरोच आहे. कन्फर्मेशन झालंय, फक्त डिलिव्हर झालेली नाहीये. सेव्ह करा हे ऑर्डर. आणि डायरेक्ट मिगो मध्ये जा बरं आता. मिगो, मिगो ट्रान्झॅक्शन स्लॅश एन मिगो. आता R10 ऑर्डर मध्ये तिथे या बरं. हा, तिथे ऑर्डर टाका, ऑर्डर R08. आता पुढे ऑर्डर नंबर एंटर करा. विंडोज हे करून, विंडोज व्ही करून 84 होते ना आपली ऑर्डर. एक्झिक्यूट करा पुढचं. ठीक आहे, आता एक्झिक्यूट झाल्यानंतर बघा पुढे 101 आलं. हो. ओके, आता खाली मटेरियल, क्वांटिटी, वेअर, ऑर्डर डेटा हे सगळे टॅब चेक करा. मटेरियल मध्ये मटेरियल हे डिटेल्स आले पूर्ण. क्वांटिटी किती आहे तर 1 आहे, ते क्वांटिटी आलं. वेअर कुठे हे GR करायचं आहे तर इथे स्टोरेज लोकेशन वगैरे सगळं अपडेट आलेलं आहे, राईट. आणि ऑर्डर डेटामध्ये जर आलं तर ऑर्डर नंबर वगैरे आलेला आहे, हे सगळं आलेलं आहे. ओके, आता तुम्ही चेक करा. चेक वरती क्लिक करा. चेक वरती वरती वरच्या, हा, आयटम ओके करायचं, आयटम ओके करायचं. आणि चेक, ग्रीन टिक आल्यानंतर पोस्ट करायचं डायरेक्ट. ठीक आहे, ग्रीन टिक आलं, डॉक्युमेंट ओके म्हणतंय. आता डायरेक्ट पोस्ट करू शकता. पोस्ट केला, पोस्ट, त्याच्या बाजूच पोस्ट किंवा सेव्ह जरी दाबलं तरी चालतं. ठीक आहे, डॉक्युमेंटेड पोस्टेड. आता CO03 मध्ये जाऊन चेक करा की त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट गुड्स ऑर्डर डिलिव्हर झाली का, म्हणजे DLV स्टेटस अपडेट झालं का. आणि हे करा, चेक करा /N CO03 डिस्प्ले मध्ये चेक करायचं नाही. एंटर. डिलिव्हर क्वांटिटी 1 आली आणि वरती स्टेटस जे आहे त्या स्टेटस सेक्शन मध्ये स्टेटस पण अपडेट झालंय. कोणतं, DLV सेक्शन, DLV स्टेटस अपडेट झालं. ठीक आहे, याच्यातून काय कळालं तुम्हाला की आपण काल जे पाहिलं की ऑपरेशन लेवलला सुद्धा आपण गुड्स रिसिप्ट करू शकतो. पण ज्या ऑपरेशनला आपल्याला हे इन्शुअर करायचं आहे की गुड्स रिसिप्ट माझ्याकडनं सगळे ऑपरेशन कन्फर्म झालेले आहेत आणि मला गुड्स रिसिप्ट ते ऑपरेशन कन्फर्म झाल्यानंतर ऑटोमॅटिकली फायला हवं. हे असं करताना करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या ऑपरेशनला कंट्रोल की अशी असाइन करावी लागते की ज्याच्यामध्ये ऑटो गुड्स रिसिप्ट टिक लावलेलं आहे. जर तसं करायचं नसेल, ऑपरेशन लेवलला मला गुड्स रिसिप्ट करायचं नसेल, तर मी काय करणार, ऑर्डर डायरेक्ट मी CO15 करणार आणि सगळे ऑपरेशन एकदमच कन्फर्म करणार, मगाशी आपण जसं केलं तसं, राईट. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार की मिगो मध्ये जाऊन ऑर्डर नंबर टाकणार. एक्झिक्यूट केल्यानंतर आपण तिथे गुड्स रिसिप्ट करणार. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे आपण ह्याने इन्शुअर काय केलं की प्रोडक्शन ऑर्डर जी मी क्रिएट केलेली आहे ती रिलीज केली. रिलीज केल्यानंतर ज्यावेळी माझं कन्फर्मेशन, माझं पूर्ण ऑपरेशन्स वगैरे त्याच्यावरती होतील, झाल्यानंतर मला हे इन्शुअर करायचं आहे की ते जे सगळे ऑपरेशन बाय ऑपरेशन कन्फर्म न करता मला वन शॉट मध्ये सगळे ऑपरेशन कन्फर्म करायचे आहेत, राईट. मग त्या केसमध्ये डायरेक्ट मला CO15 वरती जाऊन हेडर लेवलला कन्फर्मेशन मी डायरेक्ट करणार. म्हणजे एक पूर्ण स्टेटसच अपडेट होईल की ऑर्डर कन्फर्म.
आणि ऑर्डरचं जर समजा ऑर्डर डिलिव्हर करायची असेल तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल, त्या गुड्स केसमध्ये जाऊन मध्ये. मला डायरेक्ट मिगो मध्ये जाऊन हे करावं लागेल. लक्षात आलं? हा. तर म्हणजे CO15 मध्ये जसं आता आपण कन्फर्मेशन टॅबला CO11 यांना जाऊन प्रत्येक म्हणजे याला ऑपरेशन ऑपरेशन करत होतो, बरोबर. कन्फर्मेशन करत होतो, तर CO15 ला पूर्ण एका वेळेस होऊन जाणार असंच ना? हो 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 हो, एकाच वेळी वन शॉट मध्ये सगळे ऑपरेशन कन्फर्म होतील आणि तुम्हाला स्टेटस CNF असं लागलेलं दिसेल आणि तेच मग ऑपरेशन याचं करायचं का? जे ऑर्डरचे आपले राहिले ना कन्फर्मेशन करायचे. झालं ना. ऑपरेशनला बघा ना कन्फर्मेशन झालं का नाही, CNF अपडेट झालं ना, चेक करा. कन्फर्म. आणि हे याचं काय नाही आहे सेटलमेंट सेटलमेंट रूल क्रिएटेड हा फिकोचा पार्ट असतो. म्हणजे तुमची ऑर्डर सेटलमेंट कशी होणार आहे, तुम्ही गुड्स इश्यू करणार त्यावेळी तुमची मटेरियलची कॉस्ट त्या ऑर्डरला जायला हवी का नाही, हा सगळा कॉस्टिंगचा पार्ट आहे. हा, तर त्याच्यामध्ये येतं. ते आपल्याशी जास्त रिलेव्हंट नाहीये. आपण फक्त प्रोडक्शन स्टेप्स वगैरे कॅरी आउट करतो आणि मटेरियल कन्झम्पन्स वगैरे ह्या गोष्टी आपण पाहतो. सेटलमेंट रूल क्रिएट होतो तो फक्त कशाचा, की तुमचं ऑर्डर बुकिंग कशावरती राहणार आहे आणि काय आहे याच्या रिलेटेड असतं. ऑर्डरचं कन्फर्मेशन कुठल्या ऑपरेशनचं कन्फर्मेशन केल्यानंतर कोणते मटेरियल तुमचे कन्फर्म होणार आणि त्याची प्राइस कशी डिस्ट्रीब्यूट होणार आहे ऑर्डरला, याच्यासाठी ते सेटलमेंट रूल असतो. त्याचा आपल्याशी काही संबंध नाहीये एवढा जास्त आता तरी निदान. हा, तुम्हाला काय इन्शुअर करायचं आहे याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता हा, वन स्टेप बॅक येऊन ऑपरेशन लेवलला पहा की CO15 केल्यामुळं काय काय झालं. आपण हे ऑपरेशन काही ऑपरेशन बाय ऑपरेशन केलेलं नव्हतं. CO15 केल्यामुळे वन शॉट हे झालं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? ठीक आहे, मी आता स्क्रीन शेअर करतो. मला जरा काही गोष्टी सांगायच्या दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही याची प्रॅक्टिस तर करा कंटिन्यू आता. हो. मी नवीन मटेरियल साठी ट्राय करू शकते म्हणजे हो त्याच नवीन, प्लांट मधल्या. हो हो, 3000 मध्येच नवीन मटेरियल करा. कॉपी वगैरे करून घ्या. कुठला वेगळा बॉम्ब असेल तो जरी घेतला तरी चालेल. अशा प्रकारे करायची प्रॅक्टिस. पण मला एकदा आपण स्वतः क्रिएट केलेल्या प्लांट वरती पण करायचंय वर्क. हा ठीक म्हणजे आहे ना. सगळी हो हो हो, ठीक आहे ना, तसं पण चालेल. काय करायचं करताना जनरली फक्त स्वतः क्रिएट केलेला जो मटेरियल आहे, प्लांट आहे, तो फक्त कुणाला तरी कॉपी घ्या, कुणाला रेफरन्स क्रिएट करून घ्या. म्हणजे जसं आपण अगोदर केलं ना तशा पद्धतीनेच करा. फक्त तो कुठल्या तरी कंपनी 3000 कंपनी कोडला असाइन करा. आता जर समजा मी 2 मिनिटं तुम्हाला म्हणजे दाखवतो. जो बॅक एंडला जो डाटा आहे तो ऑलरेडी हा, तो कॉपी होऊन जातो. ऑटोमॅटिकली आपल्या प्लांटला येऊन बसेल. म्हणजे मला परत कॉस्ट सेंटर वगैरे हे द्यायची गरज नाही. कारण कॉस्ट सेंटर झालं नाही तर मग तुमचे सगळे कन्फर्मेशन होताना प्रॉब्लेम येईल. म्हणजे मला म्हणायचंय काय, लेट से मला आता एखादा प्लान क्रिएट करायचंय, राईट? प्लान क्रिएट करायचं म्हटलं मी काय करणार, SPRO मध्ये जाणार. SPRO मध्ये गेल्यानंतर इथे माझं एंटरप्राइजेस स्ट्रक्चर आहे. प्लांट माझा असतो कुठे, डेफिनेशन मध्ये गेल्यानंतर लॉजिस्टिक जनरल मध्ये माझा प्लांट असतो. इथे जाणार मी डिफाईन कॉपी डिलीट चेक प्लांट आणि इथे कॉपी डिलीट चेक प्लांट मध्ये येणार. नाही इथे नाही, सॉरी, डिफाईन प्लांट मध्ये जाणार. डिफाईन प्लांट मध्ये मग मी इथं काय करणार आहे, इथला जो एक्झिस्टिंग प्लांट आहे, आता आपला 3000 प्लांट आहे, राईट? मग माझं 3000 मी इथे पोझिशन वरती जाणार आणि 3000 टाकणार. ओके, हे टाकल्यानंतर हा प्लांट आला. मी काय म्हणणार, ह्या प्लांटला मला कॉपी करायचंय. ओके, आता मे बी न्यूयॉर्क आहे तर मी कॅलिफोर्निया म्हणतो. ओके, आणि हा जो प्लांट आहे हा लेट से मी याला काय म्हणेन की आता KSAP, बरं समजा आपण KSAP हे नाव देऊया. हा प्लांट आहे आपला, राईट? मी काही चेंज केलेलं नाहीये. हे झालं सगळं. हे मी आहे असं ठेवतोय. सेव्ह. जस्टिफिकेशन कोड इज नॉट डिफाईन, हा कोणता कोड आहे? हा वाला आहे, गरज नाही आहे याची. टेलिफोन नंबरची गरज नाही, ठीक आहे. हे झालं नंबर ऑफ एंट्रीज कॉपीड. आपला कॅलिफोर्निया KSF हा प्लांट क्रिएट झाला. आता मी स्ट्रेट अवे काय करणार, हा प्लांट माझा डायरेक्ट याला असाइन करणार. कुणाला? आता असाइनमेंट मध्ये जाणार मी. KSAP आपला प्लांट आहे, ठीक आहे. याच्यातून बाहेर आलो. आता मला काय करायचंय, असाइनमेंट मध्ये जाऊन डेफिनेशन असाइनमेंट मध्ये जाऊन डायरेक्ट कशाला करणार आहे असाइन, कंट्रोलिंग मध्ये बघायचं. नाही, कंट्रोलिंग नाही, सॉरी, लॉजिस्टिक्स जनरल मध्ये आणि असाइन प्लांट टू कंपनी कोड. ओके, आता एच डेटा लॉक, ओके मीच आहे का? दोन स्क्रीन ओपन आहेत.
ठीक आहे, चेंज मोडमध्ये गेलो. डेटा लॉग बाय युजर, हा कोणतरी युजर आहे, हा वेगळा युजर आहे. मे बी तो सुद्धा मला वाटतं ह्या प्लांटमध्ये आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला ह्याच्यामध्ये चेंज मोडमध्ये जाता येणं झालंय. पण याच्यामध्ये काय करायचंय, आता जर समजा मी इथे पोझिशनमध्ये आलो, तर मला इथे प्लांट कुठला मी आता केलेला आहे, KSAP. ओके. तर आता माझा प्लांट इथे नाहीये. ठीक आहे, चेंज मोडमध्ये आल्यानंतर मला 3000 रिलेटेड आपला प्लांट जो होता, कारण प्लांट 3000 आहे लेट्स से. हा, तर मला ही एंट्री आहे अशी कॉपी करायची आहे आणि ह्याच्यामध्ये कंपनी कोड 3000च ठेवणार. प्लांट मध्ये फक्त मी 3000 च्या जागी KSAP करणार आहे, असं पूर्णपणे कॉपी होईल, सेव्ह करून टाकायचं. ठीक आहे, लक्षात आलं का? मला इथे नाही चेंज हा करायचं, कारण मी हा रेफरन्सला घेतलाय. आता जर समजा हा मी इथे चेंज मोड मध्ये नाही, अजून युजर आहे तो चेंज मोड आपल्या इथे नाही का कॉपीच असतं, कॉपी केल्यानंतर आपल्याला नवीन स्क्रीन ओपन होते आणि तिथे फक्त 3000च्या जागी 3000च ठेवायचं, कारण कंपनी कोड आपण तोच ठेवतोय. प्लांटच्या जागी फक्त KSAP टाकल्यानंतर नेम ऑफ द प्लांट ऑटोमॅटिकली कॅलिफोर्निया वगैरे हे सगळ्या गोष्टी अपडेट होतील आणि सेव्ह करायचं. मग ह्याच्या अगेन्स्ट एक वेगळं होतं. म्हणजे इथं काय झालं, आपण प्लांट KSAP हा असाइन केला, प्लांट क्रिएट केल्यानंतर मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे, परत डायरेक्ट आपल्याला जायचं आहे मटेरियल मॅनेजमेंटमध्ये आणि मटेरियल मॅनेजमेंटमध्ये काय करायचंय, असाइन परचेसिंग ऑर्गनायझेशन, ह्याची गरज नाही, असाइन परचेसिंग ऑर्गनायझेशन टू प्लांट. मग ही परचेसिंग ऑर्गनायझेशन एक असाइन करून घ्यायची, कोणती कॉपी किंवा 3000 मध्ये असलेली तिलाच आपल्या KSAP प्लांटमध्ये करून घ्यायचं. असाइन स्टँडर्ड परचेसिंग ऑर्गनायझेशन टू प्लांट, सेम एखादी कुठली 3000 प्लांट मधली स्टँडर्ड परचेसिंग ऑर्गनायझेशन पाहिजे आणि आहे अशी ती KSAP प्लांटला असाइन करून घ्यायची. ठीक आहे, मटेरियल मॅनेजमेंट रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता ह्याच्यानंतर लॉजिस्टिक्स जनरल मध्ये जर आला, ओके असाइनमेंट मध्ये आहे, आपण डेफिनेशन मध्ये जायचं. परत मग मटेरियल मॅनेजमेंट मध्ये जाऊन स्टोरेज लोकेशन वगैरे पूर्णपणे डिफाईन करायचे, नाही का. स्टोरेज लोकेशन मे बी मग 3000 स्टोरेज लोकेशन घ्यायचे आणि परत स्टोरेज लोकेशन झाल्यानंतर स्टोरेज लोकेशन प्लांटला असाइन करायचे. इथेच दाखवताना आपल्याला प्लांटच्या रेफरन्स प्लांट कोणता सिलेक्ट करायला होता आणि त्याच्या अंडर आपल्याला स्टोरेज लोकेशन कॉपी वगैरे यूज करून आपला जो प्लांट आहे KSAP त्याच्या अंडर हे मेंटेन करायचे. राईट, स्टोरेज लोकेशन झालं, तुमचं असाइनमेंट झाली, म्हणजे झालं. मग आता तुम्ही मटेरियल फक्त एक्सटेंड करायचे कुठे, आपला KSAP जो प्लांट आहे तो आपण क्रिएट केलेला, त्याला 3000 प्लांट मधून आहे असे मटेरियल एक्सटेंड करायचे आणि तिथे तुम्ही ऑर्डरचं करायला जाल ना, तर तुम्हाला तिथे प्रॉब्लेम येणार, कारण मग तुम्हाला परत काय करायचं, ऑर्डर रिलेटेड कॉन्फिगरेशन्स आहे. हे आपण उद्या पाहूया आपण हे डिटेलमध्ये. आपण काय करू उद्याच्या सेशनमध्ये, आपला जो प्लांट आहे KSAP त्याच्यामध्येच ऑर्डर वगैरे क्रिएट करून पाहूया. ठीक आहे, हा. बरं, तुम्ही आज प्रोडक्शन ऑर्डरची प्रॅक्टिस करा. आता दुसरी गोष्ट, आता जनरली काय होतं की प्रोडक्शन आपल्याला करायचं आहे, त्यासाठी प्रोडक्शन ऑर्डर एक रेफरन्स आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. राईट, म्हणजे इथं इथपर्यंत काही इश्यू नाहीये. म्हणजे आपल्याला जे गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय आहे की मला क्वांटिटी किती बनवायची आहे याची मला क्लॅरिटी असावी आणि त्याच्यानंतर मला कधी स्टार्ट करायचं आहे प्रोडक्शन याची क्लॅरिटी असावी. राईट, ह्या दोन गोष्टी असल्यानंतर मग मी प्रोडक्शनला स्टार्ट करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता बनवायचे काय आणि किती क्वांटिटी बनवायचंय. आता जसं आपण काल पाहिलं की MD04 स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट, सॉरी MD04 स्टॉक रिक्वायरमेंट लिस्टचा एक रिपोर्ट आहे. ओके, माझं P100 हे मटेरियल आहे, प्लांट माझा आहे 3000. ओके, आणि याच्यामध्ये जर चेक केलं तर प्रोडक्शन ऑर्डर ही एक आहे, 6173 नावाची एक प्रोडक्शन ऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये 3 क्वांटिटी आपण म्हणालेलं आहे. ते 3 क्वांटिटी बनल्यानंतर टोटल जो स्टॉक आहे 499 प्लस 3 502 होईल आणि ह्या स्टोरेज लोकेशनला ही आता जी प्रोडक्शन ऑर्डर आहे ती जाईल. ओके, आता थोड्या वेळापुरती असं म्हणूया की आता मे बी मला ही ऑर्डर वगैरे एकदा CRTD आहे, मला वाटतं ही कालची ऑर्डर आहे ना, तर मी हिला रिस्ट्रिक्ट प्रोसेसिंग आणि कम्प्लीट टेक्निकली करून टाकतो, म्हणजे ही इथून निघून जाईल. ठीक आहे, ही निघून गेली, म्हणजे हे स्टॉक किती आहे 499 माझ्याकडे आहे. आता ज्यावेळी मला माझ्या ह्या मटेरियल साठीची एखादी रिक्वायरमेंट SAP मध्ये जनरेट होईल. SAP मध्ये रिक्वायरमेंट जनरेट का होईल, कारण सेल्स जी टीम असते ती ऑर्डर वगैरे रजिस्टर करत राहते की कोणत्या कस्टमरला त्यांना काही द्यायचे आहेत का ऑर्डर वगैरे म्हणा, तर त्या पद्धतीने ते ऑर्डर रजिस्टर करून घेतात. राईट, ऑर्डर रजिस्टर करून घेत आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडनं एक्सपेक्टेड काय आहे की ज्यावेळी ती लोक की बाबा आपल्याला कळते की एखाद्या मटेरियलची डिमांड किती आहे. लेट्स से MD61 एक ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यामध्ये मला काय करतोय मी P100, इथे मला सांगितलंय की व्हर्जन 00 आपण रिक्वायरमेंट प्लॅनसाठी व्हर्जन 00 आहे. लेट्स से मला जो प्लॅनिंग पिरियड आहे
तो मला डे बाय डे घ्यायचा आहे किंवा वीक घ्यायचा आहे. म्हणजे आता लेट्स से डे फॉर्मॅट जर असेल तर मला मग इंडिव्हिज्युअल डेट द्यावे लागतील आणि जर समजा वीक फॉर्मॅट असेल तर मला वीक दाखवणार ते. ओके. आता मी एंटर केल्यानंतर मला इथे सगळा डेटा वीक मध्ये येतोय. वीक आहे 24 25वा वीक 2024 मधला हा 24th वीक. लेट्स से मला 25th वीक मध्ये एक 20 क्वांटिटी बनवायच्या ह्या मटेरियलच्या. 26 ह्याच्यामध्ये 10 क्वांटिटी बनवायच्या आणि 27 वीक मध्ये 5 क्वांटिटी बनवायची. ही माझी काय झाली आहे प्लान इंडिपेंडंट रिक्वायरमेंट PIR म्हणतो आपण ह्याला, की माझ्या ही रिक्वायरमेंट मला सिस्टीम मध्ये पडायला हवी. मग हे करण्याची गरज काय, कारण सिस्टीम ह्याचे जे मटेरियल आहेत बॉम्ब कंपोनंट्स ते सुद्धा आपल्याला प्लॅन करावे लागतील. असं नाही ना की हे म्हणजे जनरली खूपच आपण बॉम्ब कंपोनंट डंप करतो असा पण भाग नाही. बॉम्ब कंपोनंट सुद्धा रॉ मटेरियल असतात, सेमी फिनिश मटेरियल असतात. ते मटेरियल आपल्याला प्रोक्यूर करावे लागतात किंवा बनवावे लागतात, जेणेकरून P100 ची ज्यावेळी असेंब्ली तयार करायला घेईल त्यावेळी मला कोणत्याही मटेरियलचा शॉर्टेज वगैरे नसणार. त्यामुळे आपल्याला प्रत्येक हा जो आपला फिनिश मटेरियल आहे तो आपण बनवणार कसा आहोत याची रिक्वायरमेंट आपल्याला इथे मेन्शन करावी लागते. सो ही रिक्वायरमेंट मी इन टर्म्स ऑफ क्वांटिटी देतोय की P100 हे मटेरियल मला एवढं एवढं बनवावं लागतंय. ही रिक्वायरमेंट मी ज्यावेळी सेव्ह करतो त्यावेळी मी जे तुम्हाला ओके ठीक आहे, ही रिक्वायरमेंट सेव्ह झाली माझी. रिक्वायरमेंट सेव्ह झाली याचा अर्थ काय की ज्यावेळी ही रिक्वायरमेंट सिस्टीम मध्ये पडली, मी MD04 स्क्रीनवरती गेल्यानंतर मला जर ह्याच्यावरती हे केलं तर मला दिसतं की सिस्टीम काय म्हणते की अरे इंडिया ह्या मटेरियलची एवढी रिक्वायरमेंट आहे. 20 ची रिक्वायरमेंट आली, 10 ची रिक्वायरमेंट आली, 5 ची रिक्वायरमेंट आली. ओके. पण त्याच वेळेला माझ्याकडे स्टॉक हा 499 शिल्लक आहे आणि हा जो प्रोडक्ट आहे हे जे आपण रिक्वायरमेंट पडलेले आहेत हा मेक टू स्टॉक आहे. म्हणजे माझ्याकडे जो अवेलेबल स्टॉक आहे आणि जर मला एखाद्या ठिकाणाहून 20 ची रिक्वायरमेंट आली तर ती रिक्वायरमेंट फुलफिल केल्यानंतर माझ्याकडे स्टॉक किती राहतोय शिल्लक 479. त्याच्यातून 10 परत वजा केल्यानंतर माझ्याकडे किती राहतोय 469. त्यातून 5 वजा केल्यावर 464. म्हणजे ज्यावेळी माझ्या ह्या रिक्वायरमेंट फुलफिल केल्या जातील त्यावेळी माझ्याकडे स्टॉक हा किती अवेलेबल स्टॉक असेल. यूज होणार. हा एक्झिस्टिंग स्टॉक हा यूज होणार स्टॉक यूज याच्यामध्ये. होणार. हा. हे डिपेंड कशावरती राहतं, ज्यावेळी तुम्ही ह्या मटेरियलवरती जर केलं तर आता तुम्हाला आठवत असेल MRP3 मध्ये ना ह्या ज्या स्ट्रॅटेजिक ग्रुप आहेत याच्यावरती हा. डिपेंड राहतं. 2 मिनिटं. याच्यावरती डिपेंड राहतं की येणारी रिक्वायरमेंट आपल्या जवळचा असणारा स्टॉक कशा पद्धतीने कन्झ्युम करणार आहे. हम्म. लक्षात आलं. कन्झ्युम करणार हा, आहे हा. का लक्षातच घेणार नाहीये आणि मला ही डायरेक्ट क्वांटिटी बनवायला लावणार आहे. आत्ताच्या केसमध्ये काय होतंय की येणारी रिक्वायरमेंट आहे, ही डिमांड आहे, राईट. ही डिमांड काय करते, हा एक्झिस्टिंग स्टॉक विचारात घेते आणि सिस्टीमला सांगते की तू काही बनवू नको, कारण आपल्याकडे ऑलरेडी स्टॉक आहे शिल्लक. तू यामध्ये काही बनवायचं नाहीये. आता ज्यावेळी अशी रिक्वायरमेंट पडते, अशी रिक्वायरमेंट पडल्यानंतर बघा आता ही इंडिपेंडंट रिक्वायरमेंट आहे, राईट. मग आता SAP मध्ये एक टूल आहे त्याला आपण म्हणतो मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. आता ह्या टूलचा बेनिफिट काय आहे, जनरली ज्यावेळी आपण हे करायला जातो, काय म्हणू बरं, म्हणजे ज्यावेळी मला ही रिक्वायरमेंट पडलेली आहे, राईट, ह्या मटेरियलच्या रिक्वायरमेंट पडलेल्या आहेत. आता मी ज्यावेळी MRP रन घेणार याचा अर्थ काय, एक ट्रान्झॅक्शन आहे की सिस्टीम विथिन सिस्टीम चेक करणार की कोणकोणते मटेरियलच्या रिक्वायरमेंट आहेत, किती क्वांटिटी आहेत, ते मटेरियलची ऑर्डर फुलफिल करण्यासाठी माझ्याकडे स्टॉक आहे का. जर स्टॉक नसेल तर मला ते मटेरियल फुलफिल करायचे असल्यानंतर मला कोणते बॉम्ब कंपोनंट किती क्वांटिटीमध्ये बनवावे लागतील किंवा कोणते रॉ मटेरियल मला प्रोक्यूर करावे लागतील, ही सगळी इन्फॉर्मेशन एक टूल असतं. ते टूल काय करतं, फेच करतं. लक्षात आलं का. ती सगळी इन्फॉर्मेशन फेच करतं आणि ते आपल्याला शोकेस म्हणजे दाखवतं आणि त्याच्यानुसार मग सगळे प्रोक्युरमेंट प्रपोजल वगैरे इनिशिएट होतात. आता त्याचा जो टी कोड आहे तो आहे MD01. ओके. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, फक्त हा जो आहे हा पूर्ण प्लांट वरचा आहे. ओके. 5 मिनिटात आहे ना, ठीक आहे. 9 वाजता मला वाटतं, उद्या 8 वाजता चालू करूया. हा. तर आता जनरली हे फक्त समजून घ्या की ज्यावेळी रिक्वायरमेंट पडते MD04 स्क्रीनमध्ये जशी अशी पडल्यावर त्यावेळी मी काय करणार, ही प्लांट लेवल MRP रन आहे. मला जर प्लांट लेवल MRP रन जर घ्यायचा नसेल, प्लांट मधून मला फक्त त्या ठराविक मटेरियल पुरतीच MRP रन करायची असेल तर MD02 चं ट्रान्झॅक्शन आहे. त्याच्यामध्ये काय करणार, मटेरियल टाकणार, प्लांट टाकणार, MRP एरिया आणि प्लांट टाकणार. ओके. हे सगळे इन्फॉर्मेशन पुट केल्यानंतर इथे मला हे पॅरामीटर्स वगैरे सिलेक्ट करायचे आहेत आणि हे याच्यातले टिक तुम्ही सिलेक्ट जरी केले तरी चालतील. ओके. आता ह्याच्यावरती एंटर करायचं.
एंटर केल्यानंतर सिस्टीम काय करते, हे सगळं मटेरियल प्लान करते. एवढंच मटेरियल फक्त प्लान करते. प्लांट लेवल एमआरपी रन मध्ये सिस्टीम सगळेच मटेरियल प्लान करते. जेवढे काही मटेरियल त्या प्लांट मध्ये आहेत ते सगळे मटेरियल. पण ज्यावेळी मी हे जे एमआरपी रन घेतलेलं आहे, हे कुठलं एमआरपी रन आहे, तर सिंगल हे मटेरियल. हा सिंगल आयटम मल्टी लेवल आहे. आता या केसमध्ये नो प्रोक्युरमेंट प्रपोजल चेंज, या असं का म्हणालं सिस्टीम, कारण सिस्टीम काय म्हणते, जरी ह्या ऑर्डर जरी असल्या तरी तुमच्याकडे इनफ स्टॉक आहे, राईट. त्यामुळे तुम्हाला एमआरपी रनची काही गरज म्हणजे किंवा सिस्टीम तुम्हाला प्रोक्युरमेंट प्रपोजल काही दाखवणार नाहीये. मग आता मी ज्यावेळी हे करतो नाही का, सेव्ह रिफ्रेश वगैरे केल्यानंतर सिस्टीम दाखवते की जरी तुमच्या रिक्वायरमेंट जरी आल्या तरी मी एमआरपी तुम्हाला ह्या मटेरियल फुलफिल करू देणार नाही, तर इन्स्टेड तुम्हाला ह्या रिक्वायरमेंट ज्या आहेत ह्या फुलफिल करण्यासाठी तुम्हाला एक्झिस्टिंग स्टॉकचा यूज करायचा आहे. ठीक आहे. आता फक्त लक्षात घ्या की डिमांड आपण कशी क्रिएट केली, तर MD 61 ने मध्ये जाऊन आपण वीक वाईज, डे वाईज किंवा मंथ वाईज क्वांटिटी सगळ्या पुटअप केल्या. क्वांटिटी पुटअप केल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला ह्याच्यात दिसलं. आता समजा तुम्ही जर P1005 तुमचा आजचा टास्क आहे, P1005 चा तुम्ही एक स्टॉक दाखवा इथे, पहिल्यांदा एक 2-3 क्वांटिटी स्टॉक दाखवा आणि MD 61 मध्ये जाऊन त्या 1005 ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट अशा प्रमाणे द्यायच्या आणि त्याच्यानंतर MD02 ट्रान्झॅक्शन रन करायचं आणि रन केल्यानंतर हा स्टॉक रिक्वायरमेंट लिस्ट स्क्रीन कशी दाखवते ते फक्त पाहायचं. ओके, हे आपण उद्या पाहूया. चालेल. चालेल. ओके, प्रॅक्टिस करत जा. हो. 2 मिनिटं थांबा, मला हे क्लोज करू द्या.